कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ताई, दुर्गाताई हे सगळं बघून किती खुश होतील ना। हो, आई होणं हा आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस असतो आणि दुर्गाताई तर या क्षणाची कधीपासून वाट बघत असतील। यश म्हणाला मला की त्यांना या गोष्टीचा किती त्रास व्हायचा ते। अगर येऊ मी त्या दिवशी दुर्गाला दुखावलं, इतकं वाईट वाटतंय ना मला, इतकं गिल्टी वाटतंय सतत। पण आता ही बातमी ऐकून खूप खूप आनंद झालाय। म्हणजे ना मला कळतच नाही की दुर्गासाठी काय करू आणि काय नको। आणि मला तरी वाटतंय त्या दिवशी मी नकळत तिला दुखावलं, त्यामुळे आता ती चूक मी तिच्यासाठी असं काहीतरी स्पेशल करून सुधारू शकते। हो ना? अगं देऊ, आपल्या घरात असं छोटंसं बाळ आल्यावर किती मज्जा येईल ना आपल्याला। खूपच। चल चल पटापट। पण ताई तुला कळतंय का, दुर्गाताईंमुळे तू आजी होणार आहेस, आजी। आणि मी तर मामी होणार आहे। आता ना दुर्गाची खूप काळजी घ्यायची हा। प्रेग्नन्सीचा प्रत्येक दिवस तिच्यासाठी एकदम स्पेशल असायला हवा। येस। वा, किती छान जमलंय मला। हं? आपल्याला वा, आता रूम सजवून झालीये। आता मी जाऊन दुर्गाताईंसाठी छान पौष्टिक लाडू बनवते। मी पण मदत करते। चल। हं? तू लाडू मदत काय? ताई 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 नाही, मी ना सासू आहे आता तुझी। काय बोललीस? सॉरी। काय? सॉरी। जोरातच पिरगळते पण सॉरी। दुखलं मला। ऐक दुखलं मग कशाला गवपणा करतेस ग? जा खाली जा, मी आलेच। चल। आय होप दुर्गाला हे आवडेल आणि तिचा माझ्यावरचा राग थोडा तरी कमी होईल। काय म्हणतात रिपोर्ट्स? रिपोर्ट्स छान आहेत आजी। वा। आणि आजी आम्ही सोनोग्राफीत बाळ बघितलं। काय म्हणते? हो, हा ग्रोथ छान आहे त्याची। वा वा वा, खूप छान। म्हणजे तुम्ही बाळाला पाहिलं दुर्गाताई? आणि त्याचे हार्टबीट्स पण ऐकलेत? वहिनी, नेक्स्ट टाइम मी पण येणार आहे तुमच्या सोबत। या सगळे या, काही प्रॉब्लेम नाही, पण न्यूज खरी पुढे आहे। आजी, सोनोग्राफी केल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की हिला 4था महिना सुरू आहे। 4था महिना? हे असं कसं शक्य? आम्हाला कसं नाही कळलं? अगं आजी,
अधूनमधून त्रास होत होता तिला, पण ती माझं ऐकतच नव्हती. डॉक्टरांकडे यायला तयारच नाही. दुर्गा, का केलंस असं? यापुढे असं करायचं नाही या बाळा. बाळाच्या वाढीसाठी लहानपणापासूनच त्याची काळजी घ्यायची असते, कळलं? आजी पण आता तर चांगलंच आहे ना. आता 9 महिने वाट बघायची गरजच नाहीये. 5 महिन्यात बाळ येईल. पण ही सरस्वती बाई, पण त्या अगोदर आपल्याला चोर ओटी डोहाळ जेवण सगळ्याचं प्लॅनिंग करावं लागणार आहे. आणि ते लवकरात लवकर करावं लागेल. आणि त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची मदत लागणार आहे. मी गुरुजींशी आत्ताच बोलून घेते काय, आणि लवकरात लवकर आपण तयारी करूया काय. पण सगळ्यात पहिल्यांदा दुर्गा, तू आराम करायचास. अजिबात जास्त हालचाल करायची नाही. आणि किशोर, तुला ही ताकीद देऊन ठेवते मी, यापुढे तुझी प्रायोरिटी फक्त आणि फक्त दुर्गाच असेल, कळलं? बोज. दुर्गा, किशोर सर, तुमच्या खोलीत तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. हो, आणि ते सरप्राईज ना मी आणि ताईनी खूप छान प्लॅन केलंय. मला खात्री आहे तुम्हाला ते नक्की आवडतं. बघितलंस दुर्गा, सगळ्यांनी तुझ्यासाठी काय काय प्रयत्न केलेले आहेत बघ. लीलाने एक सरप्राईज ठेवलेला आहे स्पेशली. थँक्यू लीला. दुर्गा, सांगूया आपण? हो, सावकाश. हो. सावकाश म्हटलंय. फक्त सावकाशच. दोघांना महिनी सगळं कौतुक या लीलाचंच. आपण पण तर केली आहे ना तयारी. त्यांना जेवढं कौतुक करायचं तेवढं करू दे. तर तू बघच, अशी मज्जा येणार आहे ना. म्हणजे आलेच, आली ना मी. या. काय, कुठे होता तुम्ही सगळे? आणि हे सगळं काय? सरप्राईज आहे. किशोर, काय केलं किशोर? दुर्गा, किती छान दिसते आपली रूम. किशोर, माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. ही गोष्ट कधी शक्य होईल असं वाटलं नव्हतं मला. सगळं अगदी चमत्कारिक वाटतंय. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.